उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला अलीकडच्या निवडणुकांमध्ये मोठे धक्के बसले। मुंबई महापालिकेसारखा बालेकिल्ला हातातून गेला, संघटनेत मरगळ आली, कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला आणि याच पार्श्वभूमीवर पक्षात नवसंजीवनी देण्याची गरज निर्माण झाली। आणि इथेच आदित्य ठाकरे हे नाव पुढे येतं, कारण गेल्या काही वर्षात ते फक्त युवा चेहरा राहिलेले नाहीत, तर संघटन, रणनीती आणि आक्रमक राजकारण यात सक्रिय झालेत। बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातही नेतृत्वाचा ट्रान्झिशन प्लॅन झाला होता। 2003 मध्ये उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष करून हळूहळू सूत्र त्यांच्या हाती देण्यात आली। आता इतिहासाची पुनरावृत्ती होणार का हा प्रश्न आहे, कारण आजही परिस्थिती तशीच आहे। पक्षाला नव्या ऊर्जेची गरज आहे आणि त्यासाठी युवा चेहरा पुढे आणण्याची गरज आहे। आजचा मतदार बदललाय, युवा मतदार निर्णायक बनलाय आणि इथे आदित्य ठाकरे यांचा फायदा होतो। ते फिटनेस, एन्व्हायरमेंट, स्पोर्ट्स या विषयांमुळे तरुणांशी जोडले गेलेत। त्यामुळे पक्षाला पुन्हा उभं करायचं असेल तर अशा चेहऱ्याला पुढे आणणं ही स्ट्रॅटेजी असू शकते।